संसारा उठा वेग करा, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा। देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे। देता देवविता नेता निवविता, येथे याची सत्ता काय आहे। देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे। निमित्याचा धनी केलासे प्राणी, निमित्याचा धनी केलासे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला। देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे। पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या। मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या, या वार करी संताच्या। संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा। श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग। तुकाराम महाराज या अभंगातून संसारिकांना उपदेश करतात। आलिया संसारा उठा वेग करा,
आपण संसाराला आलेले आहात. आपण या मानव शरीराला धारण करून आलेले आहोत. तेव्हा या मानव शरीरात किंवा संसारात काही जबाबदारीतून पार पडण्याकरिता म्हणून उपदेश करतात. पांडुरंगाच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि शिरसीकरांच्या आणि पंचक्रोशीतील, शिरशी गावच्या पंचक्रोशीतील सर्वांच्या सहकार्याने आपला सप्ताह 25 वर्षामध्ये आलेला आहे. आपल्या सप्ताहाचं वय पूर्ण 25 होत आलेलं आहे. एका माणसाकडून होत नसून त्याला देवाची कृपा लागते, संताचाही आशीर्वाद लागतो आणि तुमचं सहकार्य लागतं. सर्वांच्यामुळे आपला हा सप्ताह आहे. त्यातल्या त्यात आपले हरिभक्त परायण दिनेश महाराज माने यांची आपल्या गावावर कृपा आहे. मुलांना हरिपाठ शिकवणे, मृदंगावाले तुम्ही शिकवताय ना? बरं बरं, थँक्यू. हां, त्याच्यामुळं आपल्यावर सगळ्यांचीच कृपा आहे मंडळी. असो, तुकाराम महाराज उपदेश करतात. संसाराला आलेल्यानो आपल्या कर्तव्यातून पार पडण्याकरिता आपल्यावर काही जबाबदारी आहे. इथं संसार शब्द मानव देहाला धरून आलेला आहे. आलिया संसारा. संसार शब्दाचे अनेक अर्थ आहेत. अनेक अर्थांना स्पर्श करणारा हा संसार शब्द आहे. काही असे शब्द आहेत की ते एकाच अर्थाला स्पर्श करतात आणि काही असे शब्द आहेत ते अनेक अर्थांना स्पर्श करतात. तसा हा संसार शब्द अनेक अर्थांना स्पर्श करणारा आहे. शब्द वेगळा आणि अर्थ वेगळा असतो. शब्द हा प्रमाण असतो तर अर्थ प्रमेय असतं. शब्द हा वाचक असतो तर अर्थ वाच्य असतं. सर्वसामान्यपणे आपण संसार कशाला म्हणतो? सर्वसामान्यपणे सगळी माणसं, बायका, मुलं, घरदार, पैसा अडका, पाहुणे रावळे, गुरढोरं, घरदार, याला सगळ्याला आपण सामान्यपणे असा अर्थ काढला जातो संसार शब्दाचा. पण संत वाङ्मयामध्ये संसार शब्दाचे अर्थ अनेक आलेले आहेत. विठ्ठल काही असे अभंग आहेत. पंढरीशी जारे आल्यानो संसार, 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 पंढरीशी जारे
संसारा. जे संसाराला आलेले आहेत बाबा पंढरीला जा असं म्हणतात. या अभंगातून गुराढोरांना कुत्र्या मांजरांना उपदेश करत नाही. जर कुत्र्या मांजरांना गुराढोरांना उपदेश केला असता तर ते आपल्या अगोदरच जाऊन राहिले असते तिथं आणि तुम्हाला पाऊल ठेवायला जागा राहिली नसती. त्यांना उपदेश नाही मंडळी, मानवानाच उपदेश आहे. मी का बोलतोय तर संसार शब्दाचे अर्थ अनेक आहेत, अनेक अर्थ आहेत. मग तुम्ही म्हणाल की बाबा हा माईक संसार आहे का? हा माईक संसार आहे का? संसारच आहे मंडळी. मग आणखीन माझ्या पायाखालची सतरंजी संसारच आहे, त्याच्या खालचं स्टेज संसारच आहे. प्रत्येक वस्तूला संसार असं म्हणा. मग प्रत्येक वस्तूला जर संसार म्हटलं तर गुराढोरांना का उपदेश नाही? जडांना का उपदेश नाही? माझ्या खालच्या सतरंजीला का उपदेश नाही? या माईकला उपदेश नाही? दगडाला उपदेश नाही? का नाही? संसार शब्दाचे अर्थ, कारण सगळं जगत म्हणजे माया कार्य आहे मंडळी. आणि जे माया कार्यामध्ये येतं त्या प्रत्येक वस्तूला संसारच म्हणा. विठ्ठला मग जडांना का उपदेश नाही? काय आहे? या जगामध्ये तीनच वस्तू आहेत, जड, जीव आणि देव. देव स्थावर जंगम, या नाव जगदंबर. जड आहे, जीव आहे आणि तिसरा देव आहे. मग जडांना उपदेश नाही. जडांना का उपदेश नाही? तर त्याला सांगितल्यानंतर काहीच कळत नाही म्हणून जडाला उपदेश नाही. उगी दगडाला जर सांगित बसला, ह्या माईकला सांगित बसला तर काही कळणार आहे का? म्हणून सांगितल्यावरही ज्यांना काही कळत नाही त्याला जड असं म्हणा. सांगितल्यावर ज्याला कळतं त्याला जीव असं म्हणा. आणि कळण्याकरता सांगावंच लागत नाही त्याला देव म्हणा. विठ्ठल न सांगता तुम्हा कोळो येते अंतर. कळण्याकरता ज्याला सांगावं लागत नाही तो देव आहे. सांगितल्यानंतर ज्याला कळतं तो जीव आहे. आणि सांगितल्यानंतर ज्याला काहीच कळत नाही त्याला जड असं म्हणा. म्हणून जडांना उपदेश नाही मंडळी, कारण कळत नाही. मग गुराढोरांना का उपदेश नाही? ते जीव आहेत ना. गुराढोरांना का उपदेश नाही? कुत्र्या मांजरांना पशवादिकांना का उपदेश नाही? तर काय आहे? पशवादिकांना काय? पशुमध्ये भोग आहे पण योग नाही. पशुमध्ये बंध आहे पण मोक्ष नाही. पशुमध्ये आसक्ती आहे पण भक्ती नाही. विठ्ठला पशु काय पाप पुण्य जाणते? ज्याला पाप पुण्य कळत नाही ते पशु आहे. ज्याला आपलं कल्याण आहे कशात ते हे कळत नाही. ज्याला स्वहित साधता येत नाही ते पशु असं आहे. म्हणून मी काय बोलत होतो, मूळ शब्दाला धरून बोलायचं आहे की संसार शब्दाचे अनेक अर्थ आहेत. म्हणून पशुमध्ये कर्म स्वातंत्र्य नाही म्हणून त्यांना उपदेश नाही. मानवामध्ये कर्म स्वातंत्र्य आहे. तुम्ही काय करायचं आणि काय करू नये हे तुम्ही ठरवायचं आहे. केलेल्या कर्माचं फळ भोगण्यासाठी हा मानव जन्म आहे. प्रारब्धाचा भोग भोगण्याकरता पशुचा जन्म आहे. मानवामध्ये प्रारब्धाचा भोग आहे पण मानवामध्ये कर्म स्वातंत्र्य आणि क्रियमान निर्माण करायचं आहे.
विठ्ठला. आपण संसार शब्दाविषयी बोलत आहोत. संसाराच्या व्याख्या आल्यात काही ठिकाणी. जिंकावा संसार, जिंकावा संसार, व्याख्या तुकाराम महाराजाची आहे. जिंकावा संसार. इथं संसार शब्दाचा अर्थ अहंकार. अहंकार हा माणसाला देवाकडे जाऊ देत नाही मंडळी. अहंकार ज्या विषयाचा असतो तर अहंकार त्याच विषयाला महत्व देतो. अहंकारामुळे माणूस उन्मत्त बनतो. अहंकाराची उपस्थिती म्हणजे पापाचा जन्म आणि अहंकाराची अनुपस्थिती म्हणजे पुण्याचा जन्म. प्रत्येकाला आहे का नाही? तो विंचू सुद्धा कसा आकडबाद चलतो बघा. अहंकार काय नांगीमध्ये एवढं विष असतं पण केवढा मोठा तारा त्याचा. मग माणसाला का नसणार हो? तुम्ही काय समजता आम्हाला? ह्या संसारामध्ये कुणी पैशानं माजलाय, कुणी संस्थानानं माजलाय, कुणी विद्वत्तेनं माजलाय, कुणी कीर्तनं करून माजलाय, कुणी खाऊन पिऊन माजलाय. काय सांगायचं तुम्हाला? कुणी पदानं माजलाय. हे सगळं संसारामधली येते मंडळी. म्हणून अहंकार संसार आलाच तुकाराम महाराज अहंकार म्हणतात. आता ज्ञानेश्वर महाराजांची व्याख्या बघू. आगा उपजने निमने हे साचचे जे का मानणे, जीव लोकू म्हणे संसार उहान. जन्माला येणं आणि मरणं हे दोन्ही धर्म वास्तव धर्म म्हणून समजला जातो, त्याला संसार असं म्हणा. जन्माला येणंच खरं आहे आणि मरणं हेच खरं आहे असं मानण्याला संसार असं म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. अजून एक ज्ञानेश्वर महाराजांची व्याख्या संसाराची. तरी देहाधिक हे संसारी येतही मांडिले शे गुंफिरे, नातुडे तो वागुरे वारा जैसा. प्रत्येकाचा देह, प्रत्येकाचं शरीर हाच संसार. तुम्ही सांगा, या संसारातून हा देह वजा केला तर काय राहिलं शिल्लक? संसारच राहिला नाही ना. म्हणून प्रत्येकाचा देह हाच संसार. विठ्ठला त्या 15व्या अध्यायात संसाराला एक शब्द वापरलेला अश्वत्थ. अश्वत्थ ऊर्ध्वमूल मदशाख अश्वत्थम प्राहुरव्ययम. अश्वत्थ या शब्दाचा अर्थ तिथला सांगतोय मी, एक सारखा न राहणे. अश्वत्थ म्हणजे काय? साधारण आपण पिंपळाला म्हणतो.
पण खरा अर्थ त्याचा एकसारखा न राहणे, एका अवस्थेमध्ये न राहणं, त्याच्यासारखा बदल होणं, याला अश्वत्थ म्हटलेलं आहे. अश्वत्थ, थ म्हणजे राहणे, स्व म्हणजे उद्या आणि अ म्हणजे नाही. अ म्हणजे नाही, स्व म्हणजे उद्या आणि थ म्हणजे राहणं. म्हणजे उद्यापर्यंत जो राहत नाही त्याला संसार असं म्हणा. विठ्ठला ज्याच्या स्थित्यंतर होतंय, ज्याच्यात असा बदल होतो, देशाने बदल होतो, कालाने बदल होतो, वस्तूने बदल होतो. मंडळी, हा देशाने, आता लहानपणी तुम्ही जसे होता 5-6 महिन्याचे, आता तुम्ही आहात का तसे? 500 वर्षाच्या इमारती जशा आहेत तशा आहेत का आता? त्याच्यातही बदल आहे. जडामध्ये बदल होतो आणि सजीवामध्येही बदल होतो. म्हणजे स्थित्यंतर होणं, बदल होणं, उद्यापर्यंत न राहणं, याचं नाव संसार. आजचा दिवस मावळला आणि उद्याचा दिवस उगवल्यानंतरचा जो काळ, त्याला आपण उद्या म्हणतो. पण लक्षात ठेवा मंडळी, येणारा पुढचा क्षण पाठीमागच्या क्षणाच्या दृष्टीने उद्या असतो. पुढचा येणारा क्षण म्हणजे पाठीमागचा क्षण निघून गेला, पुढचा क्षण आला. म्हणजे पुढच्या पाठीमागचा क्षण जातो आणि पुढचा क्षण येतो, त्याला उद्या असं म्हणायचं. आजचा दिवस जातो, उद्याचा दिवस येतो, त्याला उद्या असं म्हणायचं. म्हणजे पुढचा क्षण पाठीमागच्या दृष्टीने उद्या असतो. आणि ते म्हणून उद्यापर्यंत न आपण उद्या राहू का नाही देव जाणे, याला संसार असं म्हणायचं. त्याच्यात बदल होत राहणं कोणत्याही वस्तूमध्ये. विठ्ठला आले हो संसारा तुम्ही एक करा. 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 मुक्ती मार्ग आळूची धरा. मुक्ती मार्ग आळूची धरा. काळदंड कुंभयातना थोरा. काळ कुंभदंड यातना थोरा. तारे आकुरा दच कशिना. संसाराला आलेल्यानो मुक्तीचा मार्ग पकडा. कधी काळाची उडी आपल्यावर पडेल, सावध राहा. काळदंड कुंभयातना घोरा. कारे आघोरा दच कशिना. कारे आगुरात कशिना.
करुणा नाही मागे माझ्या प्रत्येक कीर्तनामधून भूपचे स्वर आल्याशिवाय आमचे कीर्तन पूर्णच नाही. भूप रागावरचे स्वर. आता चालीचा विसर पडत चाललेला आहे मंडळी. थोडं विस्मरणही आता होत चाललेलं आहे. पुढचं आठवत नाही जास्त आता. बरं, जे माझं पाठांतर झालंय, मी 21व्या वर्षी आळंदीला गेलो. 21व्या वर्षी. विकारी बुद्धीमध्ये केलेलं पाठांतर टिकून राहत नाही, त्याला सारखी आवृत्ती लागते. विठ्ठला प्रश्न असा आहे की तुकाराम महाराज उपदेश करतात, उठा आली या संसारा उठा. उठा म्हणजे मंडपातून उठान पळायला लागा असा त्याचा अर्थ नव्हे. उठा म्हणजे जागे व्हा. उठा म्हणजे जागृत व्हा. उठा म्हणजे सावध व्हा. आली या संसारा उठा, वेग करा. कशात कशाच्या बाबतीत उठा? तर आपलं हित करून घेण्याच्या बाबतीत, आपलं आत्महित करून घेण्याच्या बाबतीत. जर आपलं आत्महित करून नाही घेतलं, आपलं स्वहित साधून नाही घेतलं, देवाचा साक्षात्कार घडून नाही आला, तर आपणच आपले घातक आहोत, आपणच आपले शत्रू आहोत, आपणच आपला वध करून घेतला, आपणच आपले आत्महत्यारे आहोत. तुका म्हणे आत्महत्या रे घातकी, थोर होते चुकी नारायणी. जर आपलं स्वहित नादून साधून नाही घेतलं, आपल्या जीवनातून दुःखाचा नाश करायला तुकाराम महाराज उपदेश करतात. सगळ्या दुःखाचा नाश करणे. एकांगी दुःख नाही गेलं पाहिजे, सर्वांगी दुःख गेलं पाहिजे, सगळं दुःख गेलं पाहिजे, मोक्षाची प्राप्ती झाली पाहिजे. मोक्षाची परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाचा नाश. आपल्या जीवनामधून सगळ्या प्रकारच्या दुःखाचा नाश करण्याकरिता तुकाराम महाराज उपदेश करतात. उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादे आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मना. रिपू म्हणजे शत्रू. स्वहित न दिशेशी केला आपुला वध. आपलं स्वहित नाही करून घेतलं तर तो आत्महत्यारा आणि आत्मघातिक आहे मंडळी. नुसते शेतकरीच आत्महत्या करतात असं नाही मंडळी. तर ज्याने आपला उद्धार करून घेतला नाही त्याला आत्महत्यारा म्हटलेला आहे. अविनाशी सुखाची प्राप्ती करून घेतलेली नाही त्याला आत्महत्यारा म्हटलेला आहे. परमानंदाची प्राप्ती करून घेतलेली नाही त्याला आत्महत्यारा म्हटलेला आहे. सर्व दुःखाचा नाही नाट केला नाही. माझी तब्येत नाही मंडळी, त्या आवाजात फरक पडला आता. विठ्ठल आपण आपलं हित, स्वहित, आपला आत्महित, आपला उद्धार, दुःखाचा नाश नाही केला तर मग काय होईल? उदाहरण देतो तुम्हाला. आपला मुलगा चांगल्या मार्काने पास व्हावा असं प्रत्येक आईबापाला वाटत असतं, शाळेतल्या शिक्षकालाही वाटत असतं. आपण ज्यांना शिक्षण दिलेलं आहे ते मुलावर्गामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाने यावे. म्हणून एका मुलाच्या बापाने त्याला चांगली शिकवणी लावली, चांगल्या शिक्षकाकडे. शाळेत वेळेवर जातो किंवा नाही तर त्याचीही काळजी घेतली. शिकवणारे शिक्षक चांगलं शिकवतात, जिथं शिकवणी लावलेली आहे तेही चांगलं शिकवतात. परीक्षा झाली, सगळं झालं
आणि शेवटी हा विद्यार्थी नापास झाला. त्याच्या नापास होण्याला कोण कारणीभूत आहे? कोण आहे? त्याचे आईबाप नाहीत आणि शिक्षकही नाही, तोच आहे. त्याला आत्महत्यारा म्हणतात. कोषकिडा माहिती आहे ना? कोषकिडा हा कोषकिडा आपल्या तोंडातून एक पातळ आणि चिकट द्रव पदार्थ बाहेर काढतो आणि त्याचं एक जाड कवच तयार करतो आणि त्यामध्ये स्वतःला गुरफटून घेतो. बाहेर येण्या जाण्याची हवा बंद करून टाकतो आणि हा कोषकिडा त्या कोशामध्ये गुदमरून मरतो. त्याच्या मरण्याला कोण कारणीभूत आहे? तोच. एरवी कोट किसकाच्या परी म्हटले ज्ञानोबारायने. विठ्ठल 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 म्हणून आपण आपला उद्धार नाही करून घेतला तर आपणच आपले शत्रू. माझा मीच झालो शत्रू याला म्हणतात. म्हणून आपला आचार, आपला विचार उद्धाराच्या दिशेनं चालला पाहिजे मंडळी. पण आपल्या आचार विचार उद्धाराच्या दिशेनं कधी जातच नाही. म्हणून आलिया संसारा उठा वेग करा. कसा उठा, कसा वेग करा? करा करा लाग पाठ, धरा पंढरीची वाट. करा करा ऐसा नाही कोणी तुझ्या भया पालुनी कोणी भया पालुनी तुझा ऐसा नाही कोणी भया म्हणून करा करा लागपाठ, धरा पंढरीची वाट. जव नाहीच पेट घात पडला काळाचा. जोपर्यंत काळाची थप्पड आपल्यावर पडत नाही तोपर्यंत पंढरीचा मार्ग धरा, तोपर्यंत परमार्थाचा मार्ग धरा. वेळ निघून चालली आहे मंडळी. बासर नका करू, वेळ घालवू नका. म्हणून उठा, सावध व्हा, जागृत व्हा. या संसारामध्ये आयुष्य घेऊन आलेली अशी बरीच मंडळी आहेत मंडळी. माणसाचं आयुष्य किती आहे? जास्तीत जास्त आता 100 वर्षाचं या कलियुगात. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र मध्य बाळत्व पिढा रोगचे काय भजनाशी नेले अर्धी रात्री नेते घरी म्हणले. जर 100 वर्ष तर माणूस जगतच नाही. आता 80 वर्षाचं धरून चला. 80 वर्षाचं आयुष्य आहे तर 40 वर्ष तर झोपेतच गेली. विचार करा ना तुम्ही, 40 वर्ष झोपेमध्ये गेली. बाळपणी 10-12 वर्ष तर बाळपणात जातात. बाळपणी 80 वर्षे गेली राहिले किती आयुष्य. लग्न आलं, त्यात विषय सेवन आला, मुलाबाळाला जन्माला घाल. मनुष्य विषयामध्ये रात्रंदिवस जेवढा जागा असतो तेवढा परमार्थात नसतो मंडळी. विषय भोगासाठी रात्र जागतील माणसं, पण परमार्थासाठी जागतील, बिड्या ओढून जागतील.
विठ्ठल 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 किती मोठा आयुष्य घेऊन आलेले आहेत बघा या संसारामध्ये. ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे 100 वर्षाचं, पूर्ण 100 वर्षाचं. त्यापैकी गीतेमध्ये ब्रह्मदेवाच्या 12 तासाचं वर्णन आलंय. किती? 12 तासाचं. आणि पूर्ण आयुष्य किती आहे त्याला? 100 वर्षाचं आयुष्य. ब्रह्मदेवाचे 100 वर्ष तुम्हाला सांगतो. ह्या कलियुगाला आयुष्य आहे 4,32,000. ह्या कलियुगाला आयुष्य किती? 4,32,000. आत्ताशी फक्त 5,000 वर्ष आणि 123 संपलेले. म्हणजे 27 4,27,000 इतके वर्ष कलियुगाचे अजून शिल्लक आहे. बघा तुम्ही, आत्ताच परिस्थिती अशी आहे मंडळी. आहे का कुणी कुणाला विचारतो? 12 महिन्याचं 1 वर्ष, 30 दिवसाचा 1 महिना आणि 24 तासाचा 1 दिवस. त्याच्यापैकी ब्रह्मदेवाचं आयुष्य हे फक्त 12. सहस्रयुगपर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः गीताकार बोलतात. 12 तासाचं आयुष्य. म्हणजे या कलियुगाला आहे 4,32,000 आयुष्य. याच्या अगोदरचं द्वापार युगाचं आयुष्य होतं 8,64,000. त्याच्या अगोदरचं आयुष्य त्रेतायुगाचं आयुष्य 12,96,000 आणि कृतयुगाचं आयुष्य 17,28,000. या सगळ्या वर्षाची मिळून बेरीज 43,20,20,000 येते. लक्षात घ्या मी काय बोलतोय ते. युग म्हणतोय मी, युग नाही. कलियुगाचं 4,32,000, द्वापारयुगाचं 8,64,000, त्रेतायुगाचं 12,96,000 आणि कृतयुगाचं 17,28,000. हे 4 महायुग 1,000 वेळेला संपतील. त्यावेळेला ब्रह्मदेवाचा 1 दिवस. 1 दिवस ब्रह्मदेवाचा. 43,20,000ला 1,000 गुणा जे येईल ते ब्रह्मदेवाचा 1 दिवस. विठ्ठल विठ्ठल आठवली गोष्ट म्हणून सांगतो. मग सांगा, ब्रह्मदेवाचे पूर्ण 100 वर्ष कधी पूर्ण व्हायचे हो? रावण हा ब्रह्मदेवाचा नातू आहे. ब्राह्मण कुळातला आहे रावण, साधा नाही. पोलस त्याचा मुलगा. रावणाच्या बापाचं नाव काय? पुलस्त. असू ते काय का असं ना. 14 त्याला आयुष्य किती होतं? 14 चौकड्याचं राज्य होतं म्हणतात. शुद्ध कांचनाची सप्तकोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. हो, मी एक उदाहरण देतो. एक उदाहरण द्यायचं. भगवान परमात्म्याने सर्वांना समसमान 40 वर्षाचं आयुष्य दिलं. मानवाला 40 वर्षाचं आयुष्य, पशवादिकांना 40 वर्षाचं आयुष्य, पक्ष्यांना 40 वर्षाचं आयुष्य, असं सगळ्यांना 40 वर्षाचं आयुष्य. देवाने काही भेदाभेद केला नाही. एके दिवशी मानव देवाकडे आला. देवा, काय केलं शिव तू असं? का रे बाबा, मला 40 वर्षामध्ये मी काय करू शकतो? काय होणार आहे 40 वर्षात माझं? त्याच्यामध्ये संसार किती करायचा, शिक्षण किती घ्यायचं, मुलाबाळांना जगवायचं कसं? 40 वर्षात काय होणार आहे माणसाला? बाबा, मला तसं काय भेदाभेद करता येत नाही. कुणी जर माझ्याकडे आलं तर त्याचं आयुष्य तुला देतो. असे बरेच दिवस निघून गेले आणि एके दिवशी गाढव आलं. गाढव देवाला म्हणतं, देवा, मला 40 वर्षाचं आयुष्य नको रे. का रे नको? नाही नको मला 40 वर्षाचं आयुष्य.
मालक माझ्याकडून ढोढो 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 ते सगळं ओझं वाहून घेतो, खायला घालत नाही, उकरड्यावर पाठवतो. मला 40 वर्षाचं आयुष्य घेऊन काय करायचे? मग देवाला, बा तुला किती वर्षाचं आयुष्य पाहिजे सांग. काय नाही देवा, फक्त 20 वर्षाचं आयुष्य द्या. देवाला मानवाची आठवण झाली. त्या मानवाला बोलावून घेतलं. हे बघ मानवा, तुला 40 वर्षाचं आयुष्य दिलं होतं, पण आता गाढव आलंय माझ्याकडे. ते असं म्हणतंय की मला काही एवढं आयुष्य नको. तेव्हा गाढवाचं 20 वर्षाचं आयुष्य तुला देऊ का? चालेल म्हणाला. गाढवाचं आहे, लक्षात घे. हे गाढवाचं आयुष्य आहे. आणि हो म्हणाला मानव. मानवाची इच्छा कधी तृप्तच झाली नाही आतापर्यंत मंडळी, कधीच तृप्त नाही. मानवाला जेवढा हव्यास आहे तेवढा कुणाला आहे असं मला वाटत नाही. दिलं 20 वर्षाचा आयुष्य. किती झाला मानव? 60 वर्षाचा झाला. काय बाबा तुझं झालं का समाधान? त्या मानवाला विचारलं. नाही म्हणाला देवा, 60 वर्षात सुद्धा भागत नाही म्हणे. 60 वर्षात सुद्धा मला हे आयुष्य पुरं पडत नाही. बाबा चालेल, बघू काय होतंय ते. काही दिवस निघून गेले आणि कुत्रा आलं एके दिवशी देवाकडे. हा कुत्रा म्हणतो देवाला, देवा मला 40 वर्षाचं आयुष्य नको. का रे नको? काय नाही मला, नाही माझी भटकंती होती. लोक हाड हाड म्हणतात, तुकडा तुकडा टाकतात, कुणी टाकतच नाही, कुणी काठीच घेऊन हातामध्ये लागतो. हां, मी चावल की काय म्हणून माझ्या पाठीमागं लोक काट्या घेऊन लागतात. ही अशी माझी फजिती आहे समाजामध्ये, म्हणून मला काही 40 वर्षाचं आयुष्य नको. मग किती वर्षाचं पाहिजे? फक्त 20 वर्षाचं देवा. देवाला मानवाची आठवण झाली. मानवाला बोलावून घेतलं आणि घेतल्यानंतर देव म्हणतात त्या मानवाला, बघ विचार कर, 10 वेळा विचार करण्याची तुला मी संधी देतो. कुत्र्याचं आयुष्य पाहिजे का? चालेल देवा मला, चालेल. मानव किती वर्षाचा झाला? 80 वर्षाचा झाला. झालं का तुझं समाधान आता? नाही म्हणाला देवा. मानवाचं कधी समाधान होणार आहे का? अरे महाराजाचं समाधान नाही कुठले अजून. आणि एके दिवशी बरेच दिवस निघून गेल्यानंतर एके दिवशी घुबड आलं. घुबड देवा मला 40 वर्षाचं आयुष्य नको. का नको? लोक देवा मला अपशकुन समजतात. एखाद्याच्या घरावर बसून मी गुदकार टाकला, मला मारतात, हाकलून देतात. आणि दिवसा मला दिसत नाही, फक्त रात्रीचं मला दिसतंय. का डोळे फुटते दिवसा डुडुळाची. डुडुळ म्हणजे घुबड. मला रात्रीचं दिसतं, दिवसाचं दिसत नाही देवा. मला अपशकुन समजतात, वाईट समजतात. तरी पण काही लोक घुबडाला शकुन समजतात मंडळी, चांगलं समजतात. हां, कारण घुबड हे लक्ष्मीचं वाहन आहे. घुबड हे लक्ष्मीचं वाहन आहे. म्हणून सोनार मंडळी काय काय घुबडं पाळतात. तुम्ही पाळू नका मंडळी. विठ्ठल विठाला आणि शेवटचं विचारलं देवाने, मानवा घुबडाचं आयुष्य पाहिजे का? चालेल देवा. पुन्हा विचार कर, घुबडाचा आहे. चालेल देवा. मानव किती वर्षाचा झाला? 100 वर्षाचा झाला. पुन्हा एका मंडळी 40 ते 60 हे गाढवाचं आयुष्य आहे माणसाचं. कारण संसाराचं ओझं वाहण्यामध्ये त्याचा हा काळ जातो 20 वर्षाचा. मुलं बाळ, नातवंड रुसून बसतात, बायको रुसून बसती. त्याच्या इच्छा आकांक्षा पुरवण्यामध्ये, संसाराचं ओझं वाहण्यामध्ये 40 ते 60 वर्षाचं आयुष्य जातं. मुलाबाळाची लग्न करण्यात 40 ते 60 वर्षामध्ये जातं.
हे संसाराचं गाढवासारखं ओझं तुम्हाला. आणि 60 ते 80 पर्यंत कुत्र्याचं आयुष्य आहे मानवाला. कष्ट करण्याची ताकद राहत नाही, शरीरामधली ताकद कमी होत राहते. मग कुत्र्यासारखा मुलावर भुंकतो, हे कर, असं कर, तसं कर, अमकं कर, तमकं कर, कळतच नाही तुला काही. बायकोवर भुंकतो, मुलावर भुंकतो, नातवंडावर भुंकतो, भुंकण्याशिवाय त्याला इलाज, कारण शरीरामध्ये ताकद नाही. आणि 80 ते 100 वर्षामध्ये घुबड होऊन बसतो, त्याला दिसतच नाही. अशी परिस्थिती मानवाची आहे बघा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, दीडी सावध व्हा तरणा भाग्यवंत असं म्हटलेलं आहे. तरुणपणात परमार्थ करणं त्यालाच फळ मिळत असतं. म्हातारपणाचा परमार्थ फलद्रूप होत नाही. विठ्ठला विठाला 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 विठाला. म्हणून आली या संसारा उठा वेग करा. आपल्या जीवनातल्या दुःखाचा सर्वांगी नाश करण्याकरिता परमेश्वराने आपणाला जन्म दिलेला आहे. एका प्रकारचं दुःख नाही, एकांगी दुःख नाही, सर्व प्रकारचं दुःख, सगळ्या प्रकारचे दुःख घालवण्यासाठी जन्म दिलेला आहे. म्हणून आली या संसारा उठा वेग करा. शरण जा उदारा पांडुरंगा. शरण जा उदारा पांडुरंगा असं म्हटलेलं आहे. उदारा या शब्दाचा अर्थ काय मंडळी? उदारा या शब्दाचा अर्थ सर्वश्रेष्ठ. गीतेच्या 7व्या अध्यायात संताविषयी, साधूविषयी भगवंताने उदारा असा शब्द वापरलेला आहे. उदारा सर्व येवैते ज्ञानित्वात मैववे मतम. अर्थ भक्त, अर्थार्थी भक्त, ज्ञानी भक्त, असे भक्ताचे प्रकार सांगितलेले आहेत मंडळी. त्याच्यापैकी अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. उदारा सर्व येवैते ज्ञानित्वात मै मे मे मतम. म्हणजे सर्वश्रेष्ठ चतुर्विध भक्ताविषयी भगवंताने उदारा असा शब्द वापरलेला आहे. भक्त माझे कसे आहेत? उदार आहेत. म्हणून उदार या शब्दाचा अर्थ सर्वश्रेष्ठ असा करायचा. शरण जा उदारा पांडुरंगा. त्या सर्वश्रेष्ठ असलेल्या परमात्म्याला शरण जा. आणि उदारा म्हटलेला आहे. उदारा शरण, शरण एक शब्द आलेला आहे मंडळी. शरणागती कुणाची कुणी करावी मंडळी? शरणागती कुणाची करायची? आज जीवानं जीवाची शरणागती करू नये, जीवानं जडाची शरणागती करू नये. जीवाने साधू संतांना मान्य असलेल्या परमेश्वराची शरणागती करावी, किंवा परमेश्वराला मान्य असलेल्या साधू संतांची शरणागती करावी. हो, राणीया दुखिया दुःखी भेटले. एक दुःखी माणूस दुसऱ्या दुःखी माणसाकडे गेला तर कोण कोणाचं दुःख घालवायचं मला सांगा? एक दुःखी माणूस दुसऱ्या दुःखी माणसाकडे गेला तर कोण कोणाचं दुःख घालवायचं? एकादशी गेली, शिवरात्रीला जाऊन मिळाली, आता कोण कोणाला द्यायचं खायला? म्हणून शरण जा उदारा. जसं लहान मुलाने आईला शरण जावं, माशाने पाण्याला शरण जावं, नदीने समुद्राला शरण जावं, तसं या जीवाने परमात्म्याला शरण जावं. विठ्ठला शरण हा शब्द कुठं वापरला जातो? दोन सैन्याचं जर युद्ध असेल, दोन राजाचं युद्ध असेल, तर त्या ठिकाणी एखाद्या राजाचा किंवा एखाद्या सैन्याचा जर पाडा होत असला तर ते सैन्य किंवा तो राजा समोरच्या राजाला शरण जात असतो. का?
तर आपणाला समोरचा राजा जिंकू देणार नाही. मग आपण मरण्यापेक्षा आणि सैन्याला मारण्यापेक्षा समोरच्याला आपण शरण जाऊ ना. शरण या शब्दाचा अर्थ काय? आपण त्याला अर्पण होणे म्हणजे शरण जाणे. आपण त्याला अर्पण होणे म्हणजे शरण जाणे. आणखीन काय? शरण दोन सैन्यामध्ये आता नक्षलवादी हे अतिरेकी पोलिसांना शरण जातात. शरण जाणं म्हणजे काय? आपली हत्यारं समोरच्या राजासमोर ठेवायची आणि आता आम्ही तुमचे झालो, वाटेल तर आम्हाला गोळी घाला नाही तर जेलमध्ये टाका, आम्ही तुमचे झालो, आता आम्ही आमचे राहिलो नाही. याला शरण जाणं असं म्हणतात. मग या ठिकाणी आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा असं म्हटलेलं आहे. उदार सर्वश्रेष्ठ असलेल्या परमात्म्याला शरण जा. बरं, आपण मोक्षाची प्राप्ती ही ज्ञानाने होती म्हणून सांगितले शास्त्रकारांनी. पण मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता आपण ज्ञानाचे अधिकारी नाही ना. बरं, योगाने मोक्ष मिळतो पण योगाचे आपण अधिकारी नाही. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, समाधीपर्यंत जाण्याकरता काय आपली योग्यता आहे का? आपला अधिकार आहे का? नाही ना. ज्ञानाचाही अधिकार नाही आणि योगाचाही आपला अधिकार नाही. म्हणून अशा माणसाने शरण जाऊ दारा पांडुरंगा. ज्ञानाच्या अधिकारी होणं म्हणजे किती अवघड गोष्ट आहे मंडळी. योग तर प्राप्त त्याच्याहून अवघड आहे, त्याच्याहून अवघड आहे. ज्ञानाचा अधिकारी विवेक आणि वैराग्य असावं लागतं. विवेक आणि वैराग्याने युक्त असावं लागतं मंडळी. पुन्हा मल विक्षेप आपरण हे दोष घालवावे लागतात. परमार्थाला प्रतिबंधक अशा विषयापासून आपल्या मनाला आवरलं पाहिजे. याला शम असं म्हणतात. शमदम आला पाहिजे आपल्यामध्ये. आपले इंद्रिय नेहमी बाहेरच्या दिशेने वाहत असतात. आपले मन बुद्धी प्राण इंद्रिय. तेव्हा शम म्हणजे काय? तर परमार्थाला प्रतिबंधक असणाऱ्या विषयापासून, समोरच्या विषयापासून आपल्या मनाला आवरणं. आता एकाच वृत्तीचे 4 भाग सांगितलेले शास्त्रकारांनी मंडळी. एका वृत्तीचे 4 भाग आहेत: मन बुद्धी चित्त अहंकार. मन बुद्धी चित्त, एकाच वृत्तीला ही 4 नाव आहेत. ज्या वेळेला ती वृत्ती चिंतन करू लागेल त्यावेळेला त्या वृत्तीला चित्त असं म्हणा. ज्या वेळेला ती वृत्ती संकल्प आणि विकल्प करू लागेल त्यावेळेला त्या वृत्तीला मन असं म्हणा. ज्या वेळेला ती वृत्ती मी करेल त्यावेळेला अहंकार असं म्हणा. आणि ज्या वेळेला ती वृत्ती निश्चय करील त्यावेळेला त्या वृत्तीला बुद्धी असं म्हणा. म्हणजे एकाच वृत्तीचे असे मन बुद्धी चित्त अहंकार वेगवेगळे आहेत. म्हणून शम त्या विषयापासून या मनाला आवर घालणे याला शम म्हणतात. माणसामध्ये येत नाही. पुढचा शब्द आहे दम. दम म्हणजे परमार्थाला विरोध करणाऱ्या त्या विषयापासून या इंद्रियाला आवरलं पाहिजे. सिनेमाकडे आपले डोळे धावतात, भज्याकडे आपली जिव्हा धावते, सिनेमाचं गाणं ऐकण्याकरता कान धावतात. असं आहे. आहार शब्दाचा अर्थ म्हणजे जेवण घेणं एवढंच नाही मंडळी. कानाचा आहार म्हणजे बाहेरून गाणं ऐकणे, नाकाचा आहार म्हणजे गंध घेणे, जिभेचा आहार म्हणजे बाहेरून घेणे. म्हणजे प्रत्येक इंद्रियाचा असा आहार आहे. दम मी सांगतोय. दम म्हणजे त्या इंद्रियांना त्या विषयापासून आवरणे. अगोदर मी सांगितलं शम म्हणजे त्या विषयापासून मनाचा निग्रह. आता विषयापासून इंद्रियाचा निग्रह हा दम आहे. उपरम असे शब्द आहेत मंडळी. उपरम
विधीपूर्वक संसार स्वीकारणे आणि या संसारालाच विषयासमान समजून विधीपूर्वक त्या संसाराचा त्याग करणे याला उपरम असं म्हणतात. पुन्हा तितिक्षा एक शब्द आहे. कष्टा वाचून सुखदुःख सहन करणे, कष्टा वाचून तहानभूक सहन करणे याला म्हणतात तितिक्षा. ही येईल का आपल्यामध्ये सांगा? मन स्थिर ठेवणे याचं नाव समाधान. हे सुद्धा मन किती चंचल आहे माहीतच आहे सगळ्यांना. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथि बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरिव सुदुष्करम असं त्या मनाचंही वर्णन आलेलं आहे. म्हणून शरण आपण ज्ञानाचा अधिकार प्राप्त होण्याकरिता शम दम उपरम तितिक्षा श्रद्धा हे सगळं आलं पाहिजे. आपण ज्ञानाचे अधिकारी नाही आणि योगाचे अधिकारी नाही, म्हणून शरण जाऊ दारा पांडुरंगा. आलिया संसारा उठावे करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. विठोबा शरण जाऊ दारा पांडुरंगा. म्हणून भगवंताची शरण, ज्ञानाचे आणि योगाचे अधिकारी आपण नाही, म्हणून भगवंताची शरणागती करायची. म्हणून या संसारात, कारण देवाची शरणागती केल्याविना आपणाला अविनाश सुखाची, अविनाश आनंदाची प्राप्ती होणार नाही. दुसऱ्या चरणात सांगतात, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. तुझ विन कोणा शरण जाऊ नारायणा.
कोणाला जाऊ, म्हणून शरण जावे आणि सर्व भावे देवासी देवाशी. आता शरण जायचं कसं देवाला? शरण जाणं म्हणजे कसं देवासमोर लोटांगण घालणं म्हणजे शरण जाणं, माळ घालणं म्हणजे शरण जाणं. शरण जाणं म्हणजे काय? जसं पूर्वीच्या काळी मंदिराला 4-10 चक्कर कुणीतरी अशी जमिनी दानधर्म करायची, म्हणजे ती जमीन उकरायची आणि त्या मंदिरावर आणून टाकायची, असा त्याचा अर्थ का? असा अर्थ नाही. त्या जमिनीमधील जे उत्पन्न निघेल ते उत्पन्न देवाला अर्पण करणं म्हणजे दान करणं. तसंच शरण जा उदारा पांडुरंगा म्हणजे मनाने लोटांग घालण्याने याला शरण जाणं असं म्हणत नाहीत मंडळी. तर कायेनं वाचेनं मनानं देवाचं होणं, या वाचेने देवाचं गुणगान करणे, या वाचेनं माझं गुणगान करायचं नाही, या वाचेने तुमचं वर्णन करायचं नाही, केवळ आणि देवाचंच वर्णन करायचं, याला वाचेने शरण जाणं असं म्हणायचं. शरीराने शरण जाणं म्हणजे काय करणं? शरीराने शरण जाणं म्हणजे या शरीराने देवाची सेवा करणं. मनाने शरण जाणं म्हणजे काय? तर मानसिक सेवेला फार मोठं महत्व आहे मंडळी. मानसिक सेवेनं आता अभंगाचं चिंतन करणं, ज्ञानेश्वरीचं चिंतन करणं, परमार्थाचं चिंतन करणं, त्याचा संकल्प विकल्प करणं म्हणजे मनाने देवाची शरणागती करणं. कायेने वाचेने मनाने देवाची सेवा याला शरण जाणे असं म्हणायचं. आणि पुढे म्हणतात देह हे काळाचे धन कुबेरा. संसाराविषयी बोलावं तेवढं कमी आहे मंडळी. 1-2 श्लोक सांगू का तुम्हाला? 1-2 श्लोक सांगतो. संसार एका सुभाषितकाराला विचारलं, संसार हा सुखाचा आहे का दुःखाचा आहे? संसार सुखाचा का दुःखाचा? त्याने कानावर हात ठेवले सुभाषितकारांनी. मला तर काय माहीत नव्हतं. त्या सुभाषितकाराचा एक श्लोक आहे, क्वचित विद्वन गोष्टी क्वचिदपि सुरा मत्त कलह क्वचित विना वादक क्वचिदपि जर्जर तनुर न जाने संसारः किम अमृतमयः किम विषमयः. क्वचित विद्वान गोष्टी क्वचिदपि सुरा मत्त कलह. एका बाजूला विद्वानाची चर्चा चालू आहे, ही विद्वानाची चर्चा ऐकली म्हणजे आनंद होतो, पण दुसऱ्या बाजूला दारू पिऊन उन्मत्त झालेले लोक आहेत. हा दारुड्या बघा कसला उन्मत्त असतो, भयंकर उन्मत्त असतो. मला सुद्धा कित्येक दारुड्यांनी शिवाय दिलेत आमच्या निरेत, पण मी उलटून नाही बोललो. काय बुवा असं बोलणार पिऊन तर होऊन. तो मनाचाच राजा असतो ना. दारुड्या इतका महापापी जगामध्ये दुसरा कुणी नाही मंडळी. विठ्ठला एका बाजूला विद्वानाची चर्चा आहे. या विद्वानाची चर्चा ऐकण्यानंतर या संसारामध्ये काहीतरी आनंद आहे असं वाटतं, पण सुरामत्त कला, सुरा म्हणजे दारू पिऊन उन्मत्त झालेल्या लोकांकडे बघितलं असं वाटतं या संसाराला काय अर्थच नाही. 2 बाजू मांडल्या, एकीकडे विद्वान एकीकडे दारुडे. दुसरी बाजू एक मांडली अजून. एका बाजूला सुरेल संगीत चाललंय. लताबाईचं गाणं गेल्या लताबाई येते नाही उरू आले अवतार मंडळी. किती गुणवान असा, कितीही कमवा असा, पण शेवटी ताटीवरच जायचं आहे. तरी पण काय हे कुठं एवढी आसक्ती दडलेली आहे माणसाची, देव जाणे. किती आसक्ती आहे माणसाला संसारात, पैशाची म्हणा ह्याची म्हणा. आता 2च गोष्टीविषयी आवड आहे मंडळी, 2च गोष्टीविषयी. एक स्त्रियांचा भोग आणि दुसरी पैशाची अपेक्षा. तिसरी गोष्टच नाही त्याच्या मनामध्ये, पैसा आणि भोग ह्याच्याशिवाय दुसरं काही नाही या कलियुगात. दुसरी बाजू मांडली,
एका बाजूला सुरेल संगीत आहे, भीमसेन जोशीचं गाणं चाललंय, लताबाईचं गाणं चाललंय. हे गाणं ऐकल्यानंतर हा आनंद होतो. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं क्वचित रम्या रामा क्वचित पिजरा जर्जर तरुण. दुसरी बाजू मांडली. एका बाजूला तरुण आणि तरुणी, या तरुण आणि तरुणीकडे बघितल्यानंतर असं वाटतं काय जगण्यामध्ये अर्थ आहे. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं म्हाताऱ्या आणि म्हातारी, अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहतम जातम तोंडम वृद्धो याति ग्रहित्वा दंडम तदपि न मुंचत्याशा पिंडम. हे असले लोक पाहिल्यानंतर असं वाटतंय की या जगण्याला काय अर्थ नाही म्हणजे. म्हणून तो सुभाषितकार म्हणतो की हा संसार अमृतासारखा आहे का विषयासारखा आहे मलाही माहीत नाही, पण संसार कसा करावा आणि कसा करू नये आणखीन एक सुभाषितकार बोलतोय. क्रोशंता सवारी सदनम पंकाव्रतंच अंगनम शय्या दंशवतीच वृक्षमशनम धूमेन पूर्णंग्रम भार्या निष्ठुर भाषणी प्रभ्रपी क्रोधेन पूर्ण सदा स्नानम शीतलवारी नाही सततम धिक धिक ग्रस्ताश्रम. असल्या संसाराचा धिक्कार केला शास्त्रकाराने, सुभाषितकाराने. क्रोशंताशी शिवा सवारी सदनम पंकाव्रतंच अंगनम. क्रोशंता म्हणजे रडणारी, बोंबलणारी, चिरकणारी, दुसऱ्याला त्रास देणारी अशी मुलं बाळ घरामध्ये संसारात नसावी. आणि असली तावरजा नदी भरून व्हायला लागली, शेंडी सगट बुडवायची. काय उपयोग आहे असल्या पोरांचा? मग काय करावं? क्रोशंताशी शिवा सवारी सदनम पंकाव्रतंचांगनम. आपल्या दारात गटार नसावं आणि असलं तर ते बंदिस्त असावं. आपल्या घरामध्ये 12ही महिने धूर होऊ नये मंडळी. धुरानं घर काळं होतं. आता धुराचा प्रश्नच नाही, घरोघर गॅस आहेत. तिसरी गोष्ट सांगितली, या संसारामध्ये पत्नी गोड बोलणारी असा मंडळी. हा महत्त्वाचा विषय सांगितला सुभाषितकारांनी. आपला नवरा कामावर जातो, दिवसभर राबून येतो, शेतावर जातो, ऑफिसला जातो, थकवा घेऊन येतो, आळस घेऊन येतो आणि दरवाजात आल्याबरोबर आलात वाटतं दात इसकून बोलते. काय त्या नवऱ्याला गुदगुल्या होतील अशा बोलल्यानं? बाई गोड बोल, स्मित हास्य कर. आता ते स्मित हास्य करायचं हे मला काही जमणार नाही. पण सुभाषितकार सांगतो त्या बायकोनं आपला नवरा दरवाजात आला की स्मित हास्य करावं, गोड हास्य करावं. असलं नाही, असंही हसायचं नाही, गोड हसायचं. आपला नवरा म्हातारा जरी असला तरी या म्हातारीनं आपलं बोळकं पसरावंच. त्या म्हाताऱ्याला असं वाटलं पाहिजे आज माझ्याकडे बायको बघून हसते. आयुष्यभर मला कधी तांब्या भरून दिला नाही, आयुष्यभर मला वेळेवर कप दिला नाही, आयुष्यभर मला कधी जेवण दिला नाही, रात्रीच्या बुवाचा गुण आला वाटतं. काय सांगायचं. सानंदम सदनम सुताच्य सुदिया कांता मृदुभाषिणी सन्मित्रम सदनम सयोश्चितिरतीच आज्ञापरा सेवका आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम ग्रे. घरात आनंदी आनंद असावा, शिवीगाळ देता उपयोगाचं नाही मंडळी. आणखीन बायको गोड बोलणारी असावी, रोज घरामध्ये देवपूजा व्हावी. मी नेहमी सांगत असतो, ज्याच्या घरामध्ये देवपूजा नाही ते घर स्मशान समजा. गावात मेलेली माणसं अशा घरामध्ये नेऊन खुशाल जाळावी, पण त्या घर मालकाची परवानगी घेऊ. आमचं तसं काही म्हणणं नाही. झाला की. म्हणून रोज घरामध्ये देवपूजा असावी. आपण हिंदू धर्माचे आहोत. असा जर संसार असेल
तर मंडळी त्या संसारात गुढी आहे, नाहीतर काय. म्हणून आली या संसारा उठावे करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. त्या धनाचं आणि देह हे काळाचे धन कुबेराचे. धनाचा अध्यक्ष आहे कुबेर आणि या देहाचा मालक आहे काळ. देह हे काळाचे आणि धन कुबेराचे म्हटलेलं आहे. त्या तुम्ही म्हणाल की बाबा मोक्षाला जाण्याकरता, परमार्थ करण्याकरता त्या धनाचा उपयोग, त्या देहाचा उपयोग, पण त्या देहाचा आणि त्या धनाचं वास्तव स्वरूप सांगतात दुसऱ्या चरणातून की देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. धनाचा अध्यक्ष कुबेर आहे आणि या देहाचा मालक मंडळी तो यमराजे आहे, तो काळ आहे. म्हणून काळाची सत्ता या देहावर आहे, धनावर त्या कुबेराची सत्ता आहे. म्हणून तिथेही काही चालत नाही. काय मनुष्याचं काय आयुष्यभर जोपर्यंत माझं 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 म्हणतो, खरं म्हणजे धनाचा उपयोग किती, संसार चालवण्याकरिता. देह कशासाठी, परमार्थ करण्याकरिता. विठ्ठला निमित्ताला हे माझं माझं म्हणायचंय मंडळी. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तेथे काय देता देवविता, देता देवविता, देता देवविता, देता देवविता, येथे याची सत्ता. देणारा तोच आहे आणि घेणाराही तोच आहे मंडळी. आपणाला आपलं धन काय कुणी आतापर्यंत कुणाला दसुडी सुद्धा घेऊन जाता आले नाही म्हणजे. कारण अहो त्या कुबेराचाही अध्यक्ष पांडुरंगच आहे आणि त्या काळाचाही अध्यक्ष पांडुरंगच आहे. म्हणून देता देवविता आणि नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे. आपली सत्ता कसलीच नाही. निमित्ताचा धनी केला तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. सृष्टी चालण्याकरता तुम्हा आम्हाला निर्माण केले. फक्त आहे तोपर्यंत माझं 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 म्हणायचं चालवण्याकरिता. नाहीतर माझं काहीच नाही, तुझंही काही नाही. आहे ते पांडुरंगाचं आहे मंडळी, आहे ते विठ्ठलाचं आहे त्या देवाचं आहे. म्हणून ज्याचं आहे त्यालाच अर्पण केलं पाहिजे. म्हणून धनाचाही अध्यक्ष कुबेर आहे आणि काळाचाही अध्यक्ष तो कुबेरच आहे. म्हणून त्याची शरणागती करायची. त्यासो शरण जा उदारा पांडुरंगा. शेवट म्हणतात निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. आहे तोपर्यंत माझं माझं म्हणायचं आणि आपणाला देवाने त्या धनाचं निमित्त केलेलं आहे. दुसरं काय नाही मंडळी याच्यात. हो, तरी पण एवढं कीर्तनकार बोंबलून सांगतो, त्या कीर्तनकारालाही कळत नाही, ऐकणाऱ्यालाही कळत नाही. कीर्तनकार म्हणतो एवढंच दिलं. विदर्भातून आलो मी, कीर्तनकारला लबाड निघाले अलीकडे. विदर्भातून आलो, कुणी अकोल्यातून आलो म्हणतो आलेला असतो लात्राहूनच. पण त्यालाही कळत नाही ना आपणालाही कळत नाही. असे मंडळी असं कळेल त्यावेळेला कळेल. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून झालेली सेवा तुम्हा समस्ताच्या हृदयात असलेल्या देवाच्या चरणी अर्पण करू. एकच गोष्ट लक्षात ठेवा, संसारामध्ये स्थित्यंतर होतो, बदल होतो. संसार एकसारखा राहू शकत नाही. ज्याच्यात बदल होतो त्याला संसार असं म्हटलेलं आहे. इथं कुणाचंही काही नाही. म्हणून ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो, योगानेही मोक्ष प्राप्त होतो. पण आपण ज्ञानाचे अधिकारी नाही आणि योगाचेही अधिकारी नाही. म्हणून शरण जा उदारा पांडुरंगा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
भागवत महाराज धानोरा राजेंद्र मस्के